मित्रांनो, काटकसर केली पाहिजे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपल्या घरातलेही व्यक्ती आपल्याला सांगत असतात. परंतु हीच गोष्ट जेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी काल जेव्हा सांगितलं ना, सगळ्या देशामध्ये आता खूप सारा चर्चेचा विषय याच्यामध्ये. आणि एक गोष्ट नाही सांगितली त्यांनी, काही खूप साऱ्या ठळक मुद्द्यांवर आता चर्चा केलेली. आणि त्यांनी असंही काल सांगितलं याच्यामध्ये की पहिली गोष्ट म्हणजे गरज नसताना आत्ताच्या कंडिशनला सोने खरेदी टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर 50% कमी करा. शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होमचा वापर करा. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट, पेट्रोल, डिझेल आणि गॅसची बचत करा. आणि पाचवी गोष्ट म्हणजे अनावश्यक जो काही परदेशी प्रवास असेल किंवा डेस्टिनेशन वेडिंग्ज आहेत ह्या गोष्टी टाळा. आणि सहावं आणि सगळ्यात इम्पॅक्टफुल गोष्ट म्हणजे मेड इन इंडिया उत्पादनांना नेहमी प्राधान्य द्या. आता मित्रांनो, ऐकायला गेलं तर ही एक चांगली गोष्ट आहे, आपल्याला काहीतरी सल्ला दिलाय, परंतु ह्याच्या मागे बऱ्याच काही गोष्टी असू शकतात. ही वेळ का आली आहे थोडं समजून घ्या. याच्यामध्ये काही मोठ्या संकटाची चाहूल तर नाही ना, अशा बऱ्याच गोष्टी मी आज तुम्हाला इथे इन डिटेल मध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या या एका स्पेशल व्हिडिओमध्ये, जिथे आपण आज खूप साऱ्या गोष्टींचा आढावा घेणार. एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आता हे जे सांगितलंय ना, थोडं सावध होण्याची नक्कीच गरज आहे. आता आत्ताच काय सांगितलं तर भले समजा इलेक्शनचा फेज होता, एक महिना त्याच्यामध्ये गेला असेल, त्यामुळे अशा काही गोष्टी तेव्हा बोलता आल्या नसेल, त्यामुळे आता त्या सांगितल्यात. परंतु ह्या गोष्टी थोड्या पॉझिटिव्हली घेण्याची गरज जास्त आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता याच्या मागे तुम्ही जर बघितलं असेल तर गोल्ड मागील 1 वर्षामध्ये भयानक तुफान वाढला, अगदी 50-60% पेक्षा जास्त रॅली त्याच्यामध्ये झालेली आहे. आता गोल्ड हा मोस्टली सेंट्रल बँका रिझर्व्ह साठी वापरत असतात, बरोबर, किंवा देशाला पण आपल्या जो काही पब्लिक आहे, रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत, ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरातल्या वापरासाठी पण घेत आहेत आणि ऍज पर इन्व्हेस्टमेंटला पण घेत आहेत. परंतु याचा फटका आपल्या रुपयावर जास्त बसतोय. पहिली गोष्ट, तुम्ही जर बघितलं असेल तर रुपया आजपर्यंतच्या निचांकी लेवलला जाऊन पोहोचलेला आहे, बरोबर आहे ना. ही लेवल कधीच पाहिली नव्हती. 94-95 क्रॉस करतोय म्हणजे डेंजर गोष्ट, ही लक्षात ठेवा. आता ह्यामुळे झालं पहिली गोष्ट की गोल्ड जास्त हे करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे आता जे काही मिडल ईस्ट मध्ये जे काही वॉर्स झाले, त्याच्यामध्ये इराण, अमेरिका आणि इस्रायल, आता काय झालं, हे वार तर जवळपास डाऊन साईडला आलेले, त्यांच्या लेवलला पोहोचत आलेले, परंतु याचे परिणाम इथून पुढे चालू होणार आहेत. लक्षात ठेवा, ह्या ज्या ऑइल कंपन्या आहेत ना, ह्यांनी आतापर्यंत ह्या पेट्रोल डिझेल म्हणजे पेट्रोल अक्षरशः म्हणतात की 150 पर्यंत ह्या कंडिशनला जाईल, ह्या लेवल पर्यंत आलं होतं, पण इंडियाने तेवढं त्याला पकडून ठेवलं होतं. लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल कंपन्यांचे लॉसेस वाढतील आणि त्यांचे जर लॉस वाढले तर गव्हर्नमेंटला कुठून ना कुठून तरी बुस्टिंग करायचं लागेल, खिशातले पैसे जातील. त्यामुळे सांगितलं की पेट्रोल डिझेलचा वापर खूप आत्ताच्या कंडिशनला जपून करणं गरजेचं आहे, कारण ह्याचे इम्पॅक्ट येणाऱ्या काळात दिसतील. कारण हे जर वाढलं तर इन्फ्लेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतं. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात आपल्याला द्यायची याच्यामध्ये, ती म्हणजे ईव्ही आणि रिन्युएबल सेक्टरला बूस्ट करायचंय गव्हर्नमेंटला याच्यामध्ये. आता साहजिक आहे की जे काही एनर्जी सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पेट्रोल डिझेलचा वापर होतोय, तो जर कमी करायचा असेल तर गव्हर्नमेंटला इकडे फोकस करायचा आहे आणि गव्हर्नमेंट इकडे काम करतंय. इथेनॉल इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट्स आणि जॉब्स येणाऱ्या काळामध्ये वाढतील. ग्रीन इकॉनॉमीला याच्यामुळे फायदा होईल. त्यामुळे जे काही नॅचरल सोर्सेस आहेत ना, तिकडे फोकस करा, कारण गव्हर्नमेंटचा पुढचा प्लॅन मे बी तिकडे असू शकतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या कंडिशनला जे काही आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज असतो, म्हणजे फॉरेन करन्सी म्हणून जे डॉलर आपण म्हणतो याच्यामध्ये, ओके, तर त्याची जी काही साठा आहे ना, तो खूप सारा इम्पॉर्टंट असतो आपल्याला. आणि ह्या गडबडीमध्ये तो नॉर्मली खूप सारा डाऊन झालेला आहे. आता गोल्ड इम्पोर्ट करायचंय, जे काही ट्रेडर्स आहेत, मोठे मोठे बिझनेस चालू असतात इम्पोर्ट एक्सपोर्टचे, तर तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर लागतो, कारण सगळ्या जगाचा व्यापार 80% डॉलर्समध्ये होतो आणि ती बाजू आपली वीक आहे, कारण आपला रुपया तिथे ऑलरेडी डिप्रिशिएट झालेला आहे, बरोबर. त्याच्यामुळे आत्ताच्या कंडिशन्सला नॉर्मली तो इम्पॅक्ट येणाऱ्या काळात जाणवेल आणि फिस्कल डिफिशिट इंडियाचं वाढतंय. आता प्रॉब्लेम्स नाहीत दिसत, आता मार्केट्स रिएक्ट नाहीत करत. आता मार्केट जे पडलेत हे नॉर्मली ग्लोबल फॅक्टर्समुळे पडलेत, परंतु हे जर जास्त दिवस राहिले तर इंडियन कंपन्यांचे जे काही फंडामेंटल्स असतील, येणारे रिझल्ट असतील क्वार्टरचे, त्याच्यावर हळूहळू फटका बसेल. आणि हे जर झालं तर पुन्हा इन्फ्लेशन वाढेल आणि इन्फ्लेशन वाढलं सगळं अवघड होऊन जाईल याच्यामध्ये, बरोबर. त्याच्यामुळे की हे युद्ध फक्त काय आता जे झालं अमेरिकेचं, ते काय फक्त पेट्रोल डिझेल पुरतच मर्यादित नाहीये. ह्याचा इंडियन इकॉनॉमीवर खूप मोठा इम्पॅक्ट येणाऱ्या काळात दिसू शकतो. जे अर्थे आपले माननीय
पंतप्रधान ही गोष्ट हायलाईट करतायत, त्यामुळे इथे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. जितकं आपण सावधतेने जाऊ तेवढं आपण स्ट्रॉंग होऊ. आणि मेड इन इंडिया जे काही सांगितले वापरा ते खूप गरजेचं आहे याच्यामध्ये. कारण का जर आपण बघतोय तर आपला खूप सारा पैसा बाहेरच्या देशांमधल्या गोष्टी आयात करण्यावर जातोय. चायनामधून आपण खूप सारा काही आयात करतोय आणि त्यामुळे मेड इन इंडियाला पण बूस्ट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंट आपल्याला मेड इन इंडिया अंतर्गत बरंच काही करताना दिसेल. हा व्हिडिओ कशासाठी बनवला माहिती तुम्हाला याच्यामध्ये? त्यांनी काय सांगितलं याच्याबरोबर आपल्याला कुठे फोकस केला पाहिजे, आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टींना लक्ष देणं गरजेचं आहे याच्यामध्ये. कारण जर ज्या अर्थी सावधता बाळगण्याची गरज आहे त्या अर्थी तुम्हाला सेफ झोनने विचार करावा लागेल. काय झालंय माहितीये का, करोना नंतर मार्केट बूम झाले, बऱ्यापैकी लोकांनी चांगले पैसे त्याच्यामधून कमवले असतील. जी काही रॅली मार्केटची झाली मागच्या 1-1.5 वर्षामध्ये ते दिसलेलं नाही. आणि लक्षात ठेवा, अपेक्षाही ठेवू नका त्या कंडिशनची. कारण जे करोना नंतर झालंय त्याचे कंडिशन्स फॅक्टर्स वेगळे होते, आत्ताचे फॅक्टर्स वेगळे आहेत. अजून पुढचे 1-1.5 वर्ष, कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्या डेंजर अवस्था आहे अमेरिकेची, ते स्वतः सध्याच्या कंडिशनला खड्ड्यामध्ये जायच्या तयारीत आहेत किंवा गेलेत आणि स्वतःला बाहेर येण्यासाठी जगाला बुडवायचा प्रयत्न करतात. आणि हा जोपर्यंत ट्रम्प आहे ना तोपर्यंत तो कोणालाही सुखाने जगून देणार नाहीये. त्यामुळे जागतिक इकॉनॉमी आणि इंडियन इकॉनॉमी अशीच हेलकावे खात राहील. भले आपला जीडीपी स्ट्रॉंग आहे, आपल्यामध्ये जे काही आत्ताच्या कंडिशनला डेव्हलपमेंट होतीये ती खूप सारी चांगल्या पद्धतीने होती. म्हणजे भिण्याची गोष्ट अजून तरी नाहीये, पण काळजी जर योग्य वेळी घेतली, जसं कोरोनाचं त्यांनी उदाहरण दिलं की आपण योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या, त्यामुळे जेवढा फटका बसायला पाहिजे तेवढा बसला नाही किंवा कमी बसला, असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की थोडं बी सेफ जावा, कन्झर्वेटिव्ह जाणं गरजेचं आहे. प्लस जे काही पोर्टफोलिओ तुम्ही आता इथे आलाय म्हणजे स्टॉकमध्ये एकतर ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करताय, खूप मोठ्या अपेक्षा ठेवू नका, तिकडे पण लॉस कमीत कमी करा, अनवॉन्टेड पैसा घालवू नका. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर काम करायला सुरुवात करा. बाकी तुम्हाला काय वाटतं बरं, हे जे काही मोदींनी सांगितलं ह्याच्या मागचं अजून काही वेगळं रिझन्स आहेत का? तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि असेच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी चॅनलला फॉलो करा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे खूप दिवसांपासून आम्हाला लोक विचारत होते सर ते फिजिकल क्लासेस घ्या, हे करा. आता आपल्या पुण्याच्या नवीन ऑफिसमध्ये आम्ही ते चालू केले. ज्यांनाही वाटतं की आम्हाला फिजिकली शिकायचंय त्यांनी आजच 880-280-90-90 ला व्हॉट्सअप करा, कॉल करा, डिटेल माहिती जाणून घ्या आणि मग फिजिकली आपण याच्यामध्ये भेटू शकता, जेणेकरून स्वतःच्या नॉलेजमध्ये तुम्हाला काही इम्प्रुव्हमेंट करता येईल आणि नवनवीन गोष्टी आमच्याकडूनही शिकता येतील. याच सोबत असंच काहीतरी नवीन शिकण्यासाठी आमच्याशी स्टे ट्यून राहायचं असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.